येत्या 7 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना मतदान करून ते मतदार विजयी करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल। आणि सोनगाव हे गाव सुरुवातीपासून पवार कुटुंबावरती प्रेम करणारं गाव आहे। येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आमचं सोनगाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावरती मतदान करून आमचा खेडचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि हीच आमची गावच्या सोनगावच्या वतीनं दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। राष्ट्रवादी बद्दल काय दादांनी संधावी वाचवा आणि आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीच आहे, राष्ट्रवादीला मतदान करणार। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वीच अपघाती निधन झालेलं आहे। तर सोनगाव सनिंबर या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दोन मिनिट त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। नमस्कार, मी प्रदीप कदम, सोनगाव ग्रामस्थ। आज या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे आणि यामध्ये असे प्रश्न केले जातात की कामेश कांबळेच का? तर कामेश कांबळे का या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर आपण पाहतोय ह्या इमारतीच्या जे काम कामेश कांबळेंनी केलेलं आहे, अतिशय प्रभावी असं काम केलेलं आहे। आपण पाहत असाल जिल्ह्यामध्ये अशी इमारत तुम्हाला भेटणार नाही, अशी इमारत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मदतीनं आम्हाला झालेली आहे। आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, श्रीनिवास पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून या शाळेला त्या ठिकाणी भरघोसाचा निधी भेटला। महत्वाचं सांगायचं म्हणजे 10 वर्षामध्ये ही मंडळी सत्तेमध्ये नाहीये आणि सत्तेमध्ये नसताना जे काम आपण करतोय पाहतोय हे तसं पाहायला गेलं तर फार अडचणीचं काम आहे। तरी देखील साहेबांचा जो आमच्यावरती जो विश्वास प्रेम आहे गावावरती, त्या माध्यमातून अतिशय चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून होते। अनेक कामं या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, श्रीनिवास पाटील साहेब असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण अण्णा असतील, यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत। भविष्यामध्येही अनेक कामं अपेक्षित आहेत। ते कामं कामेश कांबळे यांच्या माध्यमातून पुढे होतील यात आम्हाला नक्कीच विश्वास आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण पाहत असाल या साईडच्या 2 खोल्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत, त्या बी थोड्या दिवसामध्ये चालू होतील। अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल ते या ठिकाणी 20 लाखाचं काम आहे, तेही थोड्या दिवसामध्ये चालू होते। आणि बरीच अशी कामं आहेत की भविष्यामध्ये नक्कीच आमची पूर्ण होतील, हा विश्वास नक्कीच या ठिकाणी देऊ इच्छितो। काय सांगाल, आता जिल्हा परिषद निवडणुकीचे काही शेवटचे दिवस राहिलेले आहेत, निवडणूक अगदी रंगात आलेली आहे। तुमच्या गटामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। भाजपमध्ये संदीप शिंदे आहेत आणि कामेश कांबळे हे राष्ट्रवादीमधले उमेदवार आहेत। काय वाटतं एकंदरीत ह्या 2 उमेदवारापैकी तुमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने झुकतं माप किंवा तुम्ही एकंदरीत कुणाला तुमच्या गटाचा नेता बघता तुम्ही जिल्हा परिषदेच्या दृष्टीने? जिल्हा परिषदचा आता जो उमेदवार अधिकृत आहे राष्ट्रवादीचा तो श्री कामेश कांबळे हे आहेत। तर आमचं माप हे झुकतं त्यांच्याकडेच राहील, कारण त्यांनी आमच्या गावामध्ये विकास कामं फार मोठी केलेली आहेत। त्यामध्ये सगळ्यात मोठं विकास काम आहे आपण जे उभं आहोत त्याच्या पाठीमागे जे दिसते जिल्हा परिषद शाळा, ही त्यांच्या माध्यमातूनच झालेली आहे। आमदार शशिकांत शिंदे यांनी त्याचा पाठपुरावा केला व कॉन्ट्रॅक्टर हे श्री कामेश कांबळे हे होते। तर जी काही शाळा आता उभी आहे 6 वर्ग खोल्या आहेत, त्याच्यामध्ये 1 वर्ग खोली पत्र्याची होती, श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून मंजूर होती, तर ती 2 वर्ष प्रलंबित होती। तर 2 वर्षाचा जो काही दंड होता तो कामेश कांबळे यांनी भरला, प्लस पत्र्याची खोली RCC मध्ये कन्वर्ट केली, तो खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला। आणि 6 वर्ग सोडून जो काही समोरचा वरांडा दिसतोय किंवा स्टेज दिसते किंवा जिना दिसतोय हा त्यांनी स्वतःच्या खिशातून केलाय गावाच्यासाठी, की गावामध्ये आमच्या गावातील जी काही मुलं आहेत ते चांगले शिक्षण घ्यावं व हीच मुलं पुढे जाऊन चांगले अधिकारी बनावेत, यासाठी यांनी जे विद्या मंदिर उभं केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून काही निधी टाकून त्यांनी तो पूर्ण केलेला आहे। यासाठी गाव आमचं पूर्णपणे त्यांच्या पाठीमागेच राहील। तशी तिथं दिसत आहे तुम्हाला ती व्यायामशाळा, ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली, 7 ते 10 लाख रुपयाची आहे। त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे। आमच्या गावामध्ये जी काही विकास कामं आतापर्यंत झालेली आहेत गेल्या 5 वर्षात ती श्री कामेश कांबळे यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत।
त्याचे विरोधी गट म्हणाल तुम्ही तर विरोधी गटाने आतापर्यंत काय केले ह्यांनी कागदावर दाखवावं. माननीय जे आता जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत काय कामं केली त्यांनी सांगावं. जशी की आम्ही कामं सांगतोय की आमच्या गावामध्ये श्री कामेश कांबळे यांनी ही विकास कामं केलेली आहेत व येणाऱ्या काळामध्ये अजून ते विकास कामं करणार आहेत. काय एकंदरीत सांगाल अजून आता पण तुम्ही जी झालेली कामं आहेत त्याच्या माध्यमातून ते सांगले ही कामं म्हणजे पूर्ण गावाचा विकास झालेला नाही, अजून सध्या काही प्रलंबित काम असतील किंवा तुमच्या अपेक्षा असतील काही गावातली अजून प्रलंबित कामं व्हावीत गावाच्या विकासाच्या दृष्टीने जे काय असतं सांगा बा पुढे पुढे मी बोलत नाही, तुम्ही हे बोला. बोला. मला बोलता येणार बोला, बोला. नाही. बोला. एक सभा मंडप झाला पाहिजे त्यांच्या हस्ते भैरवनाथ मंदिरच्या समोर. आपण जिथं उभा आहे ते पेवर्स कम्प्लीट कव्हर झाली पाहिजे. ही 2 कामं ठोस करावी त्यांनी, ही आमची अपेक्षा. बोला दादा. हा सर, काय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कायम विकास हा जनतेला हवाच असतो आणि गावामध्ये अजून विकास करण्यासाठी बरीचशी कामं आहेत. आमच्या गावाला अजून RCC स्मशानभूमी नाही किंवा बैठक व्यवस्था नाही आहे, ती प्रलंबित आहे. किंवा जाणारा काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे स्मशान, तो प्रलंबित आहे. अजून गावातील अजून काही अंतर्गत गटर आहेत ते बंदिस्त करायचे आहेत. काही अजून अंतर्गत काँक्रिटीकरण राहिलेले आहेत ते आम्हाला करायचे आहेत. किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प सुद्धा आम्हाला करायचा आहे. त्यानंतर गावातून शेतामध्ये जाणारे काही काही रस्ते आहेत ते आम्हाला करायचे आहेत, ते अजून कच्चे आहेत. अशी सोनगावमध्ये बरीचशी विकास कामं आहेत ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये करायचे आहेत. त्यामुळे सोनगावकर त्यांच्या मागच पूर्णपणे क्षमतेने उभे राहतील. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये 4 दिवसापूर्वी दुर्दैव निधन झालं. खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि प्रामुख्यानं ऊस आणि ऊसाच्या प्रश्नावरती विधानसभेत बोलणारा शेतकऱ्यांचा आवाज हा हरपला आणि त्यामुळं सातारा जिल्ह्याचं सर्वाधिक नुकसान झालं. कारण सर्वात जास्त त्यांचं सातारा जिल्ह्यावर प्रेम होतं. आज आमच्या सोनगाव संमतनीमचे सुद्धा अनेक प्रश्न होते, त्यासाठी सुद्धा आम्ही तिकडे जाणार होतो. आता बरीचशी मंडळी आमच्या गावची सुद्धा उपस्थित आहेत. आज जरंडेश्वर शुगर मिल जर नसती तर शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न आमचा फार मोठा होता की आज तिथं आमचा 70% ऊस हा जरंडेश्वरला जात असतो आणि अनेक विषय असतात की तिथं आमच्या गावच्या प्रश्नांच्या संदर्भात जर जायचं झालं तर हक्कानं पश्चिम महाराष्ट्रातला माणूस म्हणून दादा होते. दादांच्या जाण्यामुळं नुकसान झालं, परंतु शेतकऱ्यांचं अति नुकसान झालं. राजकारणामध्ये माणूस हा असा घडत असतो की तो माणूस घडायला परत खूप काळ जातो. तर त्यांना जर श्रद्धांजली म्हटलं तर एकच आपण करू शकतो. येत्या 7 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना मतदान करून ते मतदार विजयी करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल. आणि सोनगाव हे गाव सुरुवातीपासून पवार कुटुंबावरती प्रेम करणारं गाव आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या श्रद्धांजली म्हणून त्यांच्या घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना विजयी करून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहू ही सोनगाव संमतनीम तालुका सातारा या गावच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली. आणि आम्ही पूर्णपणे सोनगाव ग्रामस्थ हे शोकात सहभागीच आहोत. आणि कालच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी ताईंना संधी दिली. खरं तर 3ऱ्या दिवशी शपथविधी घेणं हे सुद्धा लाख मोलाचं असतं. दुःख, पतीचं दुःख काय असतं ते पत्नीलाच माहीत असतं. त्यांच्या मागं इथून पुढे सुद्धा राज्यातील सर्व नेत्यांनी उभं राहावं. दादांच्या आजूर राहिलेल्या स्वप्नाला पवार कुटुंबियांना आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढा हातभार लावता येईल तेवढा लावू हीच सोनगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमची खरी श्रद्धांजली असेल.